एकंदरच 2 दिवसापूर्वी जी घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. 7 वेळचे खासदार आणि दादरा नगर हवेली विभागामध्ये अतिशय लोकप्रिय अशा तऱ्हेचे खासदार, नेता त्यांनी मुंबईमध्ये यावं आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या करावी. हे अत्यंत दुर्दैवी अशा तऱ्हेची परिस्थिती आहे, अत्यंत गंभीर आहे, अत्यंत धक्कादायक आहे. एकंदरच त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा प्रभाव होता आणि याचं त्या ठिकाणी निदर्शक हे आहे, की 6 वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते. परंतु गेल्या वेळेला त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली आणि अपक्ष म्हणून ते निवडून आले. आणि असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमर्थन त्यांच्या मागे असताना एखादा खासदार जो या देशामध्ये संसदेमध्ये कायदे बनवण्याचं काम त्याच्याकडे जे असतं, असा व्यक्ती मुंबईमध्ये येतो, आत्महत्या करतो आणि त्याचं जे कारण समोर येतंय ते अत्यंत गंभीर आहे. कारण गेल्या वर्षभरापासून आणि कदाचित जास्त काळ असेल, ते प्रचंड तणावाखाली होते, अशा तऱ्हेचं चित्र, दुर्दैवी चित्र हे समोर येतंय. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या व्हिडिओ मेसेजमध्ये देखील या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं. ते किती मोठ्या प्रमाणामध्ये दबावाखाली होते हे त्यांनी स्वतः आपल्या व्हिडिओ मेसेजमध्ये सांगितलेलं आहे. 2019च्या इलेक्शन नंतर त्यांचे जे काही शब्द आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. आणि ते त्यांचं असं म्हणणं जे होतं त्याच्यानुसार दिल्लीची जी काही सरकार आहे आणि तिथलं जे अर्बन टेरिटरी ते खरं झालं, काही प्रॉब्लेम आला. त्यांनी जे वापरलेले आहेत ते जर पाहिले तर त्यांनी असं म्हटलंय की ऑल माय एफर्ट्स टू गेट जस्टिस फॉर माय कॉन्स्टिट्युएंट्स, म्हणजे स्वतःच्या मतदारसंघातील लोकांना न्याय मिळवून देण्याकरता जे काही त्यांचे प्रयत्न आहेत ते थांबवले गेले. ते जाणीवपूर्वक अशा काही लोकांनी त्यांना करू दिलं गेलं नाही त्यांच्याकडनं आणि त्यांनी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या केसेस टाकण्यात आल्या. अशा देखील त्यांनी स्वतः मेसेजमध्ये दिलं होतं आणि केवळ त्यांच्यावर नाही, त्यांच्या समर्थकांवरती देखील अशा केसेस टाकल्या गेलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या संघटनांना, त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला गेला होता, हेही त्यांनी सांगितलंय. आणि ज्या वेळेला त्यांनी अधिकाऱ्यांची विचारणा केली की हे मला तुम्ही का त्रास देताय, त्यावेळेला त्यांना असं म्हटलं गेलं होतं अधिकाऱ्यांकडनं की ऊपर से ऑर्डर आया है. म्हणजे हे अशा तऱ्हेचं वक्तव्य अधिकाऱ्यांकडनं एका खासदाराला ऐकायला मिळावं, हे ह्यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती कुठली असू शकत नाही. आणि त्यांनी त्यांच्या या व्हिडिओ मेसेजमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती, तिथल्या ब्युरोक्रेसीवरती, तिथल्या जे काही नोकरवर्ग आहे त्याच्याकडे, पोलिसांवरती आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ज्या आहेत तिथल्या तपास यंत्रणा, आणि त्याचबरोबर सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तिथल्या स्थानिक गुंडांवरती देखील दोष दिलेला आहे. आणि त्यांना असं म्हटलंय की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हॅरॅसमेंट होते, त्यांना त्रास दिला जातोय भयंकर. आणि त्यांनी असंही म्हटलंय त्याच्यामध्ये की पीपल विथ मेनी चार्जेस अगेन्स्ट देम आर प्रोटेक्टेड, म्हणजे अनेक लोकांवरती जे असे गुन्हे आहेत पण त्यांना मात्र प्रोटेक्शन दिलं जातंय. आणि त्या कारण फक्त ते की भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. आणि त्याचबरोबर जे त्यांना अपोज करतायत, ज्यांना विरोध करतायत, त्यांना मात्र अशा खोट्या केसेस टाकल्या जातात. आपण महाराष्ट्रातही पाहतोय की कशा तऱ्हेनं परिस्थिती आपल्याला सीबीआय किंवा ईडी किंवा ज्या काही तपास यंत्रणा आहेत, एनसीबी असेल, तशा तऱ्हेने खोट्या केसेस टाकून लोकांना त्रास देत आहेत. आता एनआयएचा देखील विषय समोर आलेला आहे, आपल्याला माहिती आहे, आपण अनुभव घेतलेला आहे. आणि त्यांनी असंच म्हटलं होतं की मी पुढच्या अधिवेशनामध्ये, लोकसभा अधिवेशनाच्या पूर्वी मी स्वतः राजीनामा देणार आहे आणि पार्लमेंटमध्ये मी सांगणार आहे की कशा तऱ्हेनं एका 7 वेळेच्या खासदाराला अशा पद्धतीचा त्रासाला सामोरं जावं लागतंय. आणि या संदर्भामध्ये त्यांनी तिथल्या अर्बन टेरिटरीच्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती हे म्हटलं होतं की त्यांना जाणीवपूर्वक अपमान त्यांचा केला जातोय, त्यांना लोकांशी बोलणं देखील दिलं जात नाही, बोलून दिलं जात नाही आणि खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जाते, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी 16 पानाची एक जी सुसाईड नोट दिलेली आहे, आत्महत्याचं पत्र दिलेलं आहे, त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. आणि जे आम्हाला माहिती मिळते, कदाचित आपण त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकू शकाल, आम्हाला हे माहिती मिळते आहे की भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि त्याचबरोबर माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, जे तिकडचे दादरा नगर हवेलीचे
ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, प्रशासक आहेत, त्यांचंही नाव याच्यामध्ये घेतलेलं आहे. कदाचित आपण त्याच्यामध्ये जास्त त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकाल. आणि जर मग हे नाव असेल तर मग ही व्यक्ती RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळची आहे. आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचा प्रचंड मोठा दबाव त्यांच्यावरती असण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे की त्यांच्यावरती त्यांनी पक्ष सोडावा, भाजपामध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हावं, हा देखील त्याच्या मागचा उद्देश असू शकतो. या पद्धतीची हॅरॅसमेंट आपल्या अनेक आमदारांना, अनेक खासदारांना केली जाते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहायचं झालं तर अधिक गंभीर बाब ही आहे की त्यांनी मुंबईमध्ये ते आले, केळकर मुंबईमध्ये रात्री ते आले, एका सी ग्रीन हॉटेलमध्ये त्यांनी आपलं बुकिंग केलं, त्याच्यामध्ये ते गेले आणि तिथं त्यांनी आत्महत्या केली. हीच आत्महत्या ते दादरा नगर हवेलीमध्ये देखील करू शकले असते किंवा त्या पद्धतीने त्यांचा विचार तिथं देखील होऊ शकला असता. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये याकरता केलं असावं कारण त्यांच्या मृत्यूला पुढच्या कालावधीमध्ये न्याय मिळेल की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये असेल. निश्चितपणे ती ज्या पद्धतीची हॅरॅसमेंट त्यांना आता होती त्याच पद्धतीनं जर पाहायला विचार केला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची चौकशी न करता ही केसच पूर्ण रफादफा करण्याचा प्रयत्न झाला असता अशी त्यांना शंका असावी. आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली असावी की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये ते आले असावे. आणि म्हणूनच आपली ही जबाबदारी साहेब ठरते की या व्यक्तीला त्यांच्या ज्या पद्धतीनं त्यांना त्रासाला सहन करावं लागलं, देश पातळीवरती अत्यंत दुर्दैवी अशा तऱ्हेचं हे उदाहरण आहे. आणि एका खासदाराला अशा पद्धतीनं जावं लागत असेल तर सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये, राज्यांमध्ये. त्यामुळे विरोधाचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न असेल, एका खासदाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि इतपत त्यांना त्या ठिकाणी भाग पाडलं गेलं की त्यांनी आत्महत्या करावी. त्यामुळे हे छोटं प्रकरण नाही. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ते आलेले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना न्याय मिळावा या अपेक्षेनं ते आलेत. तो त्यांचा जो काही मृतात्मा आहे तो आक्रोश आपल्या समोर करतोय. आणि म्हणूनच आपल्याला विनंती आहे या संदर्भामध्ये की तात्काळ यावरती कारवाई आपण आदेश द्यावेत. भारतीय जनता पक्षाचा त्यामध्ये हात काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, कशा तऱ्हेनं त्यांनी हॅरॅसमेंट केलेली आहे, या संदर्भामध्ये कोण त्याच्यामध्ये गुंतलेले होते, ज्यांचे नाव त्या सुसाईड नोटमध्ये घेतले, त्यांना गजाआड पाठवल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, ही आपल्याला विनंती करतात. त्याचबरोबर आता मी एक हिंदीमध्ये हेच गोष्ट पुन्हा मी आपल्याला सांगतो. सर, आपने हमें अपना समय दिया, बहुत ही गंभीर जो विषय हमारे सामने आया है कि देश के एक सांसद जो एक बार नहीं लगातार सांसद बनकर चुन के गए हैं, दादरा नगर हवेली के सांसद थे, वो बहुत ही लोकप्रिय वहां के नेता थे, ऐसे मोहन देलकर जी। ये मुंबई में आते हैं और मुंबई में वो आत्महत्या करते हैं। इससे गंभीर बात, इससे अफसोसजनक बात, इससे जो शॉकिंग ऐसी घटना हो नहीं सकती। और निश्चित तौर पर उनकी लोकप्रियता का प्रमाण ये है कि वो इंडिपेंडेंट अपक्ष उम्मीदवार करके भी वहां से चुन के आए 2019 में। लेकिन जो पृष्ठभूमि है इसकी वो बहुत ही गंभीर है। इसका कारण है कि वो लगातार 1.5 साल से बहुत ही गंभीर ऐसी समस्या अपनी लोगों के सामने लाने की कोशिश कर रहे थे। उनके ऊपर प्रचंड दबाव था, बहुत बड़ा दबाव था। ये भी उन्होंने स्वयं कहा है, उन्होंने एक वीडियो मैसेज भी दिया था, जारी किया था, जिसमें उन्होंने कहा था और उनके शब्द हैं कि उनको अपने जनता के, अपने कार्य क्षेत्र के, कॉन्स्टिट्यूएंसी की जनता के लिए काम करने नहीं दिया जा रहा। उनको बाकायदा रोका जा रहा है और उनको बहुत ही तकलीफ दी जा रही है। उनके ऊपर झूठे मुकदमे दायर किए जा रहे हैं और उनको उनका अपमान किया जा रहा है। वहां के अधिकारियों ने उनका अपमान किया है, वहां के भारतीय जनता पार्टी के नेताओं ने अपमान किया है। उन्होंने बाकायदा उसमें कहा है और भारतीय जनता पार्टी के नेताओं के सामने उन्होंने अंगुली निर्देश किया है। दूसरी ओर उन्होंने कहा था कि झूठे मुकदमे उनके समर्थकों के ऊपर भी दायर किए जा रहे हैं। और जब उन्होंने पूछा अधिकारियों को, तो अधिकारियों ने जवाब दिया कि ऊपर से ऑर्डर आया है। ये ऊपर से कौन है, इसकी जांच होना बहुत आवश्यक है कि किसके निर्देश से उनको ये हैरेसमेंट की जा रही थी। उन्होंने ब्यूरोक्रेट्स का नाम लिया है, उन्होंने भारतीय जनता पार्टी के लीडर्स का नाम लिया था, पुलिस का नाम लिया था, जांच एजेंसियों का नाम लिया था। और गंभीर बात यह है कि स्थानिक गुंडों ने भी उनको तकलीफ दी, ये भी उन्होंने कहा है। तो इससे बहुत ही गंभीर बात और कोई हो नहीं सकती। दूसरी ओर उन्होंने ये भी कहा है अपने वीडियो मैसेज में
कि जिनके ऊपर मुकदमे दायर हैं उनको संरक्षण दिया जाता है मोदी सरकार के राज में, क्योंकि मोदी सरकार के राज में ही अर्बन टेरिटरी आती केंद्र सरकार के, और जो उनको अपोज करते हैं, जो उनका विरोध करते हैं, उनको बाकायदा तकलीफ दी जाती है। सभी संगठनाएं जो इकाइयां हैं सरकार की, वो उनको तकलीफ देती हैं। और ब्रिटिश रूल से भी, अंग्रेजों के शासन से भी भयंकर ऐसा मोदी शासन है, ऐसा उन्होंने कहा था। और उन्होंने बाकायदा बार बार उस अर्बन टेरिटरी दादरा नगर हवेली के जो अर्बन टेरिटरी के जो अधिकारी है उनका नाम लिया, उनके तरफ से उनको अपमानित किया जा रहा है, उनको रोका जा रहा है, उनको उनके ऊपर झूठे मुकदमे दायर किए जा रहे हैं, ऐसा उन्होंने कहा था। तो ये पृष्ठभूमि जो बहुत ही गंभीर है, इसके तहत हम ये आपसे मांग करना चाहते हैं कि इस मोहन दिलकर जी जो सांसद थे, लोकप्रिय सांसद थे, इनकी मृत्यु की जांच हो। जहां तक बात है, हमें जो जानकारी मिले कि उन्होंने 16 पन्ने का एक पत्र लिखा है आत्महत्या करने के पहले, सुसाइड नोट लिखा है, और जिसमें उन्होंने बहुत सारे लोगों के नाम लिए हैं। और मैं ये समझता हूँ कि आप उसको कंफर्म करें इसके बारे में ज्यादा, क्योंकि आप अधिकृत तौर पर ये कह सकते हैं। हमें जो जानकारी मिल रही है, इसमें उन्होंने भारतीय जनता पार्टी के नेता जो अभी वहां के एडमिनिस्ट्रेटर हैं दादरा नगर हवेली के, दमन दीव के, प्रफुल्ल पटेल जी, उनका नाम उन्होंने लिया है। और ये पूर्व विधायक रहे हैं गुजरात के, उसी तरह से पूर्व मंत्री भी रहे हैं, और आरएसएस और भारतीय जनता पार्टी के जो शीर्ष नेतृत्व है उनके नजदीक भी रहे हैं। तो इनके माध्यम से हो या अधिकारियों के माध्यम से हो, इनके ऊपर बहुत ही बड़ा दबाव लाने की कोशिश की जा रही थी, भारतीय जनता पार्टी में वो शामिल हो। इस तरह का जो प्रयास है भारतीय जनता पार्टी की तरफ से महाराष्ट्र में भी देखने मिलता है, देश के अन्य राज्यों में भी देखने मिलता है, किस तरह से विधायकों को, सांसदों को तकलीफ दी जाती है। तो ये तो हमारे सामने है। तो ये एक सांसद की मृत्यु हुई है, और सांसद इतना अपने आप को असहाय महसूस कर रहा था कि गुंडों से भी उनको तकलीफ दी जा रही थी। तो इससे गंभीर बात कोई हो नहीं सकती कि जिनके ऊपर जिम्मेदारी है इस देश का कानून बनाने की, अगर वो ही इतने असहाय महसूस करे, तो आम जनता को हम न्याय क्या दे सकते हैं। और सबसे गंभीर बात सर ये है कि उन्होंने महाराष्ट्र विकास आघाड़ी के कार्यक्षेत्र में आने का सोचा और यहाँ आत्महत्या करने के लिए उन्होंने प्रयास किया। इसका कारण ये है कि उनको ये बाकायदा शायद इसके बारे में बहुत ही उन्होंने संजीदा होकर सोचा होगा कि उस एरिया में, दादरा नगर हवेली में, उनके मृत्यु को न्याय नहीं मिल सकता, उनके परिवार को न्याय नहीं मिल सकता, और जिनके ऊपर उन्होंने आरोप किए हैं उनको शायद शासित नहीं किया जा सकता, और उनके परिवार को भी उसको न्याय नहीं मिल सकता। इसलिए उन्होंने महाराष्ट्र विकास आघाड़ी के कार्यक्षेत्र को चुना है, यहाँ आके उन्होंने आत्महत्या की है, और एक सुसाइड नोट भी लिखी है जिसमें उन्होंने ये सभी नाम लिखे हैं। तो हम ये अपेक्षा रखते हैं कि क्या हम इन मृत्यु को, और एक सांसद के मृत्यु के बारे में हम उनको न्याय किस तरह से देंगे, हम उनके परिवार को किस तरह से न्याय देंगे, इसके बारे में सोचे। और हमारी ये जिम्मेदारी बनती है साहब कि इसके बारे में तत्काल इसकी जांच के आदेश दे कि भारतीय जनता पार्टी की भूमिका इसमें क्या थी, किस तरह से उनको भारतीय जनता पार्टी ने टॉर्चर किया है, किस तरह के कौन लोग उसमें शामिल थे। इस अगर ये जांच जल्द ही हम नहीं करते हैं तो इनके परिवार को न्याय नहीं मिलेगा। हम आपसे अपेक्षा रखते हैं कि आप तत्काल इसके बारे में ऑर्डर दें। पहली बात तो यहाँ पे कांग्रेस की तरफ से माननीय सचिन जी सावंत और सभी सहयोगी ने यहाँ पे मुझे आज जो निवेदन दिया है उसमें वहां के दादरा नगर हवेली के सांसद जो 7 बार सांसद रह चुके हैं, माननीय श्री मोहन दिलकर साहब, उनके आत्महत्या के बारे में यहाँ पे उन्होंने कुछ सवाल खड़े किए हैं। और इस निवेदन में उन्होंने जिस बात का जिक्र किया है कि एक सांसद जो 7 बार चुन के आता है, और 7 बार चुन के आने के बाद उसमें भी कई बार वो इंडिपेंडेंट चुन के आता है, मतलब बड़ा दमदार नेता माननीय मोहन जी दिलकर उस इलाके के थे जो इतने बार सांसद चुन के आए। और ऐसा आदमी आत्महत्या करता है, और उन्होंने जो डिटेल जो उन्होंने सुसाइड नोट लिखी है उसमें उन्होंने कुछ मुद्दे वहां पे उठाए कि उन्होंने वहां पे जो अधिकारी है, जो प्रशासन और हमारा एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स है, वहां पे एसपी है, कलेक्टर है, जो भी अधिकारी है, उनके नाम उसमें दिया है। और खास करके एक नाम वहां के जो एडमिनिस्ट्रेटर हैं,
माननीय प्रफुल्ल पटेल साहब, उनके भी नाम का उन्होंने जिक्र अपने सुसाइड नोट में किया है। पहली बात एक है कि यहाँ पे एक दादरा नगर हवेली का सांसद मुंबई में आता है और मुंबई में आके आत्महत्या करता है। इसके पीछे की क्या वजह हो सकती है? उसी प्रकार उन्होंने जो नाम दिए हैं प्रशासकीय अधिकारियों के, मुझे नहीं लगता कि कोई प्रशासकीय अधिकारी के कोऑपरेट न करने से कोई सांसद आत्महत्या कर सकता है। जो नाम खास करके सामने आया है और जिसकी चर्चा सब जगह हो रही है, वो एडमिनिस्ट्रेटर प्रफुल्ल पटेल साहब, क्या उनके दबाव में आके उसने आत्महत्या की? ये बात ऐसी सामने आ रही है। काफी लोगों ने मुझे निवेदन दिए, वो निवेदन में उन्होंने कहा है, आपके भी निवेदन में वही बात का जिक्र है कि क्या केंद्र शासन का एडमिनिस्ट्रेटर प्रफुल्ल पटेल के ऊपर दबाव था? क्या प्रफुल्ल पटेल का वहां के जो प्रशासकीय अधिकारी उनके ऊपर दबाव था और उनके प्रेशर के कारण उसने आत्महत्या की? इस प्रकार के सवाल यहाँ पे खड़े हो रहे हैं। और दूसरी बात, उसने आत्महत्या मुंबई में आके की है और ये समझ के की है, उसका भी जिक्र उसमें कि उसको मुंबई में न्याय मिलेगा, महाराष्ट्र में उसको न्याय मिलेगा। और ये बहुत अहम बात है करके इसकी पूरी जांच हम करेंगे। हमारे अफसर हमने वहां पे भेजे, वो पूरी जांच करेंगे उसमें, और जो भी दोषी है, अधिकारी दोषी है यहाँ का जो, या जो भी या वहाँ के जो एडमिनिस्ट्रेटिव जो दोषी है, ये सब जांच में सब नाम सामने आएंगे और इस जांच में जिसके भी नाम सामने आएंगे उसको बख्शा नहीं जाएंगे। मराठीमध्ये आज या ठिकाणी काँग्रेसतर्फे माननीय सचिनजी सावंत आणि बाकी सर्व त्यांच्या सहकार्यांनी मला इथे जे निवेदन दिलं, आणि त्या निवेदनामध्ये खास करून दादरा नगर हवेलीचे आमदार खासदार, परत घेऊ का? परत रेकॉर्डिंग चालेल? हो चालेल. आज मला या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय सचिन सावंत आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. अतिशय महत्वाचं निवेदन आहे की ज्या ठिकाणी दादरा नगर हवेलीचे खासदार माननीय मोहन दिलकर यांनी जी आत्महत्या केली, असं आहे की 7 टर्म राहिलेला मोहन दिलकर ते 7 टर्म सांसद होते, खासदार होते. त्यातले अनेक टर्म ते इंडिपेंडेंट खासदार होते. इतका दमदार नेता जेव्हा आत्महत्या करतो, आणि आत्महत्या करत असताना मला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही, काही अधिकाऱ्यांचे नाव त्यांनी तिथे दिलेले आहेत, आणि त्या अधिकाऱ्यांच्या बरोबरच त्यांनी जे तिथले जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत माननीय प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा नाव त्यांच्या सुसाईड नोट मध्ये आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की त्या ठिकाणी माननीय प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का, आणि माननीय प्रफुल्ल पटेल जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांचा तिथल्या प्रशासनावर दबाव होऊन त्यांनी त्याच्या त्रासापायी आत्महत्या केली का? हा एक महत्वाचा प्रश्न समोर येत आहे, त्याची चर्चा होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की दादरा नगर हवेलीचे खासदार मुंबईला येऊन आत्महत्या करतात, आणि त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मला न्याय मिळू शकेल. म्हणजे जे त्या ठिकाणी दादरा नगर हवेलीला जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव होता, आणि आत्महत्या करत असताना ते सुद्धा तिथं न करता मला इथे येऊन करावं लागेल तेव्हाच मला न्याय मिळेल, कारण की तिथे प्रफुल्ल पटेल जे दादरा हवेली नगरचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत ते न्याय देऊ शकणार नाही, असा सुद्धा उल्लेख आहे. त्याच्यामुळे या सर्व बाबीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याची सखोल चौकशी चालू आहे. आमचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत, आणि या संपूर्ण चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तर धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.